श्रोतेहो नमस्कार. PCT's इन्फिनिटी 90.4 FMच्या नवरात्र विशेष अनंत रूपिणी या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी विराज तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण संवाद साधतो आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातल्या आशा ताईंबरोबर. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. आपण तुमच्या सगळ्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार, मी कल्पना चंद्रकांत गायकवाड. मी पुनावळे डिस्पेन्सरीमध्ये गेल्या 7 वर्षापासून आशा म्हणून कार्यरत आहे. वा. ऋषाली अनिल जाधव. मी यमुनानगर झोनमध्ये आशा वर्कर म्हणून 9 वर्ष झाले काम करत आहे. वा. नमस्कार, मी लक्ष्मी आनंद कांबळे. दापोडी एरियामध्ये मी आशा वर्करचं गेल्या 9 वर्षापासून काम करत आहे. बर बर. नमस्कार, मी शिल्पा शिरीष पात्रेकर. थेरगाव रुग्णालयामध्ये गेली 9 वर्ष मी आशा म्हणून काम करत आहे. क्या बात आहे. नमस्कार, मी प्रीती रोडे. मी जिजामाता झोनमधून भाटनगर डिस्पेन्सरी येथे गेले 3 वर्ष जॉब करत आहे. वा, क्या बात आहे. तुम्हा सगळ्यांशी आज गप्पा मारायला खरंच खूप आनंद होईल. तुमच्याच सहकार्यांच्या कामाविषयी आपण पहिल्या भागामध्ये जाणून घेतलं. आज तुमच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तुमच्या प्रशिक्षणाविषयी. शिल्पाताई, तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारावासा वाटतो की तुम्ही जेव्हा कामाला सुरुवात करता त्यावेळेला आशाताईंचं प्रशिक्षण तुम्हाला नेमकं काय पद्धतीने दिलं जातं? आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा प्रथम आमचे प्रशिक्षण चालू झाले. त्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला आशा म्हणून काय काम करायचं आहे ते शिकवलं होतं. म्हणजे फील्डवर काम करताना तुम्ही कुठल्या बेसने उतरलं पाहिजे, कुठलं काम केलं पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचाल आणि लोकांच्याकडून त्यांच्या गरजा, त्यांचे आजार किंवा इतरही त्यांच्या समस्या ज्या आहेत की त्या जाणून घेऊन त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवताल. या सर्व गोष्टींचं आम्हाला प्रशिक्षण मिळत होतं. आणि या प्रशिक्षणामध्ये आम्हाला तज्ज्ञ डॉक्टर्स असायचे आणि प्रशिक्षक म्हणून भरपूर त्यातली त्यात मला नाव घ्यावं वाटतं, गर्जे सर म्हणून आहेत, ते प्रशिक्षण घेत होते ना. तर तेव्हा आम्ही प्रशिक्षण घेताना आमचं घर देह भान हरवून आम्ही त्यांचं ते प्रशिक्षण अटेंड करत होतो. कारण त्यातनं आम्ही पहिल्या ज्या गृहिणी होतो आणि आम्ही आशा म्हणून झालो, तर त्यानंतर आम्हाला आमच्या पण समस्या कळायला लागली की अरे आपण या क्षेत्रामध्ये म्हणजे आपण या विभागामध्ये आलो आहोत ना, तर खूप छान झालं आहे. म्हणजे पैसे तर प्रत्येक ह्याच्यात मिळतात, पण या विभागामध्ये आल्यावर स्त्री म्हणून काय, आरोग्याविषयीच्या विविध योजना काय आणि आपण त्यांचा लाभ कसा घेतला गेला पाहिजे, आपल्याला त्याच्यापासून फायदा काय आणि आपण आपल्या या शिक्षणाचा इतरांना आपण काय कशा प्रकारे लाभ देऊ शकतो, या सर्व गोष्टी आम्हाला प्रशिक्षणातून मिळाल्या. म्हणजे पैशांबरोबरच ज्ञानातही भर पडली आणि कामाचं समाधान हे तर सगळ्यात जास्त महत्वाचं. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यामधला अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून तुम्ही रोज काम करत आहात. रोज तुम्ही लोकांबरोबर संपर्कात असता, त्यांना वेगवेगळ्या सगळ्या शासनाच्या उपक्रमांची किंवा योजनांची माहिती देता. तर हे खूप महत्वाचं असतं. बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की सुशिक्षित लोकांना सुद्धा या योजना माहीत नसतात आणि ज्यांना खरंच गरज आहे अशानंतर नसतातच. त्यामुळे त्या पोहोचवण्याचं एक खूप मोठं काम तुम्ही सगळ्याच जणी मिळून करता आहात. तुम्ही आता प्रशिक्षणाविषयी तर सांगितलंच शिल्पाताई. मला असं विचारायचं आहे की तुमचं काम तर खूप मोठं आहे, पण तुम्ही ते वेगवेगळ्या माध्यमातून करत असता. नुसतंच फक्त लोकांना जाऊन माहिती सांगितली असं होत नाही. तर तुम्ही वेगवेगळी पथनाट्य असतील किंवा भारुडं असतील अशा पद्धतीने लोककलांचा आश्रय घेऊन सुद्धा तुम्ही ते समाज प्रबोधन करताना दिसता. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, ज्यावेळेस आम्ही प्रशिक्षण घेत असतो त्यावेळेस आम्ही भारुड करतो, पटनाट्य करतो. त्यामध्ये आम्ही वेगवेगळे, कोणी सिस्टर होतं, कोणी आशा होतं, कोणी बाळाचं रोल, आशाताईंचा वगैरे, असं सगळेजण रोल करत असतो. त्यातनं आम्ही पुढं कसं बोलायचं किंवा लोकांशी संवाद कसा साधायचा आणि त्यातनं त्यांना पूर्ण माहिती कशी द्यायची, मग यानुसार आम्ही भारुडमधून आणि पथनाट्यमधून त्यांना पूर्ण माहिती देत असतो. पथनाट्याचे किंवा भारुडाचे विषय काय काय असतात? कारण तुम्ही व्यसनाधीनता ह्याच्यावरती काम करता, लसीकरणावरती काम करता किंवा अॅनिमियाचा सगळ्यात जास्त जो काही प्रॉब्लेम आपल्याला स्त्रियांमध्ये किंवा सगळ्यांमध्ये पाहायला मिळतो, किंवा गरोदर मातांची काळजी घेणं हा विषय असेल, योग प्राणायामासारखा विषय आता तुम्ही त्याच्यामध्ये अंतर्भूत केलाय. त्या नाट्यामध्ये आम्ही कसं की जर कोणी आशा झाली असेल तर पूर्ण आम्ही पूर्ण आमच्या आशा
पूर्ण आशा असतात. हा, हा. त्यामध्ये कुणी ANM होते, कुणी आशा होते, कुणी गरोदरबाई होते, अच्छा. कुणी लहान मुलाची आई होत असते. बर बर तर मग त्यानुसार आम्ही पूर्ण ऍक्टिव्हिटी करतो की घरी जाणं, त्यांना हा, बोलवणं, हा, हा. आशाताईंचं जे काम असतं हो किंवा ANMचं काम असतं, हम्म. लसीकरण थ्रू म्हणजे बाळ वगैरे तर तसं आम्ही छोटस बनवतोच, हा. पण येऊन त्यांना बोलणं कसं, आपलं संबोधन कसं असलं पाहिजे, बरोबर. हा. त्यांच्याशी संवाद कसा असला हम्म, पाहिजे, हम्म, किती हम्म. प्रेमानं बोललं पाहिजे, हम्म, हम्म. त्यानुसार समोरचा व्यक्ती समजत असतो. हा. आपण एरियामध्ये जर गेलो तर त्यांना आडून आणि वडून बोलू शकत नाही, त्यांना बरोबर. एकदम प्रेमानेच बोललं पाहिजे, करेक्ट. जे की आपली भाषा पण त्यांना कळली पाहिजे हम्म, आणि हम्म, त्यांच्यापर्यंत आपलं बोलणं पोहोचलं पाहिजे. बरोबर. त्यानुसार ते ऍक्टिव्हिटी पूर्ण करून अच्छा, घेत तुम्ही असतो. त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन हे सादर वस्त्यांमध्ये जाऊन करता. हे हो, आणि- सादर करत बर असतो. बर बर. महत्वाचा म्हणजे विषय असा आहे की आत्ताचे किशोरवयीन मुलं आणि मुली ज्या आहेत हम्म, हम्म. त्यांना जर आपण फक्त सांगितलं तर त्यांना ते लेक्चर आणि बोर वाटतं. हो हो आणि जर असं पथनाट्य किंवा एखादं कार्यक्रम घेऊन गाणं म्हणलं किंवा एखादा रोल प्ले केला हा. तर कदाचित आपण जो रोल प्ले करत असतो तर त्याला वाटत असतं की हे माझ्याबरोबर घडतंय. हा, हा, तर मग हा. आता त्याच्यातनं हे काय काढतील, मार्ग काय काढतील, असं ते स्वतःही विचार ते करतात. स्वतःशी रिलेट आणि करून बघतात. हा नंतर मग काय होतं की ह्यांना असं वाटतं की मी ह्यांच्याशी बोललं तर मला ते सफिशियंट असेल किंवा बरोबर. मला चांगलं काहीतरी उत्तर मिळेल. बरोबर. काही काही मुलं आई वडिलांशी तेवढं मन मोकळेपणाने बोलू अगदी नाही अगदी शकत. अगदी. मग हा एक मोठा विषय आहे हम्म, की किशोरवयीन मुलं आणि मुली हा. आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स हा. आहेत ते आशाताईंना जर कळाले आणि त्यांनी जर सॉल्व्ह केले ना तर हे आमच्यासाठी खूप मोठं समाधान आहे. कारण आमची पण वा. मुलं आहेत, त्या आम्हाला सांगतील की नाही ह्याची गॅरंटी हा, हा. आपण घेऊ शकत नाही, पण इतर मुलं जेव्हा आमच्याकडे येऊन सांगतात हम्म, की हम्म. ताई मला हा प्रॉब्लेम आहे किंवा हा. माझं असं होतंय किंवा माझ्याकडनं अशी चूक झाली, आता हा. मी काय केलं पाहिजे, हा, हा. त्यावेळेस आम्ही ते खूप शांततेने त्यांचं ऐकून घेतो. बर. आई वडिलांना पण आम्ही पहिले आमच्या बोलण्याने त्यांना समजवतो हम्म, हम्म, की ह्याच्यातनं मारून हाणून किंवा कुठल्याही प्रॉब्लेम क्रिएट करून काही होणार नाहीये. बरोबर. उलट 4 लोकांना कळणार, तुम्हाला त्या समाजात राहायला वाईट हो वाटणार, हो त्यापेक्षा आपण खूप छान रस्ता हम्म, काढूयात हम्म. आणि शांततेत ह्याच्यातनं बाहेर तुम्ही पडूया. त्यांचं समुपदेशन करता. हा, बरोबर. एखादा असा काही अनुभव तुम्ही हा सांगू सर, शकाल का? ऍक्च्युली मी जिथं राहते तिथं एक मुलगी म्हणजे फॅमिली राहते. ती फॅमिली म्हणजे ते मिस्टर आहेत त्या ताईंचे, ते मला बहीण म्हणतात. म्हणजे ऍक्च्युली मी त्या एरियामध्ये सगळ्यांची आता ताई आहे आणि सगळ्या मुलांची आत्या आहे. बर. तर म्हणजे टोटल सगळी मुलं किती लहान असो मोठी असो ती कल्पना आत्या म्हणूनच मला आवाज वा, देतात. वा. तर त्या मुलीचा विषय असा झाला की घरात आत्ते भाऊ राहत होता. आई म्हणजे माझी वहिनी आणि भाऊ दोघंही कामाला जात होते बर, दिवसभर. बर. मग ह्यांचं त्याच्यामधनं थोडं पुढं गेलं, वेगळं झालं. तर तिला काहीतरी 4था महिना सुरू झाला आणि आईचं लक्षण होतं, पण ते 4था महिना सुरू झाला ती तालेरात गेली. अच्छा. तालेरामधनं मला सिनियर सिस्टरांचा फोन आला, कल्पना तुझ्या एरियातनं असं अशी व्यक्ती इथं आलेली आहे. हम्म, हम्म. मी 2 मिनिटं विचार केला. मी म्हटलं ठीक आहे सिस्टर, मी तिथे येते. मी गेले, तिच्याशी बोलले, त्या मुलाशी बोलले, पण तो मुलगा ॲग्री नव्हता तिच्याशी लग्न करायला, आत्ते भाऊ असून. अच्छा. आणि नंतर मग असं मला जाणवलं त्याच्या बोलण्यातनं. मी त्याला खूप म्हणजे विचारायची माझी पद्धतीने मी विचारलं की बाळा आता असं झालंय तर तुम्ही लग्नच करणं योग्य राहील, कारण 4थ्या महिन्याचं बाळ पाडणं म्हणजे त्या मुलीच्या जीवाला धोका. हो. तर तो ऐकून घ्यायला तयार नव्हता. मग मी फक्त एकच विषय घेतला, त्या मुलीला घेतलं सोबत, घरी आले आणि माझ्या घरी तिला थोड्या वेळ बसवलं. जोपर्यंत तिचे आई वडील येत नाही तोपर्यंत मी हम्म. माझ्या घरी बसवलं. हम्म. तिच्या आई वडील आल्यानंतर मी तिला त्या घरी नेलं बर. आणि नंतर मी म्हटलं की मला तुमच्याशी बोलायचंय, पण फक्त तुम्ही माझं ऐकून घ्यायचं. हम्म, तुम्ही ओरडाओरड करायची नाही, एकही शब्द मध्ये बोलायचं नाही. जेव्हा मी हे त्यांना सांगितलं तर त्या म्हणजे त्या वहिनी आकांताने जोरजोरात रडायला लागल्या. मी त्यांना म्हटलं हा रड तुम्ही पहिले काळजी घेतली असेल तर नसता आला, बरोबर. तर तुम्ही आता शांत राहायचंय, हम्म. मी सांगेल त्या पद्धतीने हम्म, करायचं. हम्म. मग आम्ही त्यांना YCM मध्ये घेऊन गेलो होतो. त्यांना ते अबॉर्टच करायचं होतं, बरं. पण ते नाही झालं. शेवटी मग त्यांनी गावाकडे नेऊन, म्हणजे गावाकडे होतंय नाही होत ते मला माहित अरे नव्हतं, बापरे. बर. त्यांनी गावाकडे नेऊन त्यांचं अबॉर्शन केलं. बाप. आणि आता त्या मुलीचं लग्न झालं आणि आता त्या मुलीला लगभग 13 महिन्याचं बाळ आहे. बर बर. त्या पण ती बाळाचं त्याला वॅक्सिनेशन व्यवस्थित, म्हणजे आणि हा. व्यवस्थित सगळं झालं. ती मुलगी म्हणजे माझीच मुलगी हो, होती, अर्थातच. कारण मी इकडं तिकडं सांगणं म्हणजे हे चुकीचं आहे. हम्म, मला हम्म. जर एकदम गोपनीय ते ठेवावी लागणार गोष्ट, हम्म, हम्म. कारण का मुलगी आहे. हो, अर्थातच अर्थातच.
त्यामुळे ते एक असं विषय खरंच मी जोखमीचं पण काम असतं आणि तेवढंच हम्म. संवेदनशील सुद्धा हो. तुम्हाला हो. राहावं लागत असेल आशा निश्चितपणे. म्हणून आता आम्हाला अशा विविध घटना घडताना खरंय, दिसत खरंय, असतात खरंय. आणि पहिलं तर आमच्या आशांचं हे एम आहे म्हणजे की गोपनीयता. हो. आम्ही अशा बरेचसे आजार असतात आमच्या की लोकांना आहेत पण हे माहीत असतात, हा, HIV, हा. TB हम्म, असे, हम्म, पण जे हम्म. आम्हाला माहीत असतात ह्या पेशंटला आहे, हम्म, पण हम्म. आम्ही त्याच्या शेजारी गोळ्या देतो पण त्यांना कळत नाही की याला बरोबर. हा आजार आहे. बरोबर. त्यामुळं गेली 9 वर्षामध्ये आमच्यावर भरपूर लोकांचा विश्वास विश्वास ठेवला. पडला हा. आहे हो, ते आहे. आणि ते डॉक्टरांना जो आपलं सांगत मान्य. नाही की Yes, yes. मला असं आहे तसं, त्यापेक्षाही जास्त मनातल्या हा, ज्या हा, हा. कल्पना किंवा त्यांचे विचार आहेत ना ते हम्म, आमच्यापर्यंत Share मांडतात. करतात. हम्म, हे हम्म. काम आम्ही आमच्या प्रशिक्षणाद्वारे वा. हस्तगत केलं. वा. प्रशिक्षणापूर्वी आम्ही पण इतरांसारखेच होतो, हा, हा, पण हा. प्रशिक्षण झाल्यानंतर आणि गेली 9 वर्षाच्या अनुभवावरून आम्ही एवढ्या ट्रेन झालो आहोत की कुठलंही मोठं संकट येऊ दे, हा. आम्ही त्याला हाताळण्याची आमच्यात म्हणजे वा, ताकद क्या आहे. बात आहे. आणि पिंपरी चिंचवड अशी एकमेव पालिका आहे की जी पूर्ण आशांना उचलून धरते, वा, सपोर्ट वा. करते. हम्म, हम्म, पण आशांची तक्रार गेली हा. तर वरचे अधिकारी सुद्धा त्याला एक्सेप्ट करतात आणि त्याच्यावर विचार विनिमय करून हम्म, हम्म, आम्हाला बोलावून आमची मीटिंग भरवून हम्म, हम्म. आमच्याशी व्यवस्थित विचार करून त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. हम्म. म्हणजे आशा म्हणून खरोखरच तुम्ही म्हटलात ना, वा, आम्ही दुआ आहोत, नक्कीच. तर खरंच दुआ बनतोय आम्ही आणि हे सगळं प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला पालिका तयार वा, करते. वा, वा, क्या बात. त्यामुळं पालिकेचे आभार की आम्हाला आशा म्हणून इथं घेतलं. तुमच्या आणि- सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच मला तो दिसतोय की हा. तुम्ही किती हा. तुमच्या कामाचं तुम्हाला समाधान आहे. नक्कीच नक्की समाधान Yes. म्हणजे Actually खूप ना सर, समाधान आहे. एक आपण म्हणतो की एक कुठेतरी अभिमान पण हा. अभिमान आणि कुठेतरी आपण म्हणतो की समाज कार्य केलं अगदी पाहिजे. अगदी पण लगभग पैसे पण सगळे मिळतात. एज्युकेटेड आहेत हे जे अगदी. प्रशिक्षण बाहेर- घेतलंय. अगदी. कुठं आज बघता. कुठंही फील्डमध्ये जाऊ देत, हम्म, हम्म. असं हा ऍप्रन घातल्यानंतर आणि हा. जे आयकार्ड आहे हा. ते घातल्यानंतर जे फिलिंग येतं वा, ना वा, वा. ते खूप वेगळे हा. असतं. खरी- खरी आशा गोष्ट. म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की हा, आम्ही हा. आशा आहोत. नक्कीच. आम्ही डॉक्टर नाही, सिस्टर नाहीये, नक्कीच. पण आम्ही त्यांच्या बरोबरीने काम करणारे गोष्ट आहे. कोणीतरी खांद्याला खांदा लावून मेंबर तुम्ही काम आहोत. करता. आहोत. त्या आणि सोसायटीमध्ये पण गेले अगदी. आम्ही आमचे डॉक्टरला हे- घेऊन आले, पण आम्हाला आतमध्ये अगदी, बोलले अगदी, गेले. अगदी. आमचे खरी हे गोष्ट. रूप बघून आहे ना बाकीचे पण इम्प्रेस व्हायला लागल्यात. ज्या टॅलेंटेड मुली आहेत ना हा, आताच्या हा, हा. ग्रॅज्युएशन हा. वगैरे झाल्या, हम्म. त्या सुद्धा या जॉबकडे वळाल्या क्या आहेत. बात आहे. म्हणजे हो. तुमच्याकडून हा. प्रेरणा घेऊन त्या प्रेरणा सुद्धा घेऊन. करायला आणि बघतात. त्यांना अरे पण वा. असं आणि वाटतंय की आशा अरे म्हणजे एक नाही का ठराविक एका वयोगटासाठीच काम करत नाही. होय. म्हणजे जन्मल्यापासून नवजात बालक, हम्म. लहान मुलं, त्याच्यानंतर किशोरवयीन किशोरवयीन मुलं, मग प्रौढ बरोबर, व्यक्ती, बरोबर. वृद्ध व्यक्ती, म्हणजे बरोबर. जन्मापासून तर फार वृद्ध माणसांपर्यंत हा. आशाही काम वा, करते. वा, वा. मृत्यूपर्यंत. क्या बात आहे. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही हम्म. सांगितला आणि हो. yes, आणि चांगला आता तर समाजामध्ये बीपी शुगरचे एवढे पेशंट वाढले आहेत, बरोबर. त्याच्यावर सध्या आशांचं फार लक्ष केंद्रित आहे. बर, आणि बर. त्यामुळे आम्ही NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजचे आजार ज्या याला म्हणतो हम्म. आपण, त्याच्यावर आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करून तो नायनाट कसा करेल, जसा बर. TB नष्ट करण्यात हो, आलं, हो. पोलिओ